जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे MPSC ग्रुप बी अँड सी सिरीज नंबर 4 वरती. ठीक आहे. या लेक्चर मध्ये आपण काय शिकणार आहोत? जिओग्राफी शिकणार आहोत. एक सेकंड. जिओग्राफी. ठीक आहे. यामध्ये वन शॉट लेक्चर असणार आहे. वन शॉट लेक्चर थोडंसं फास्ट असेल हे. ठीक आहे. 1-1.5 तासामध्ये संपायला असं लेक्चर घेणार आहे मी. ठीक आहे. PYQ आहेत हे. उलट जात आहोत आपण. मेन्सचे PYQ आहेत 2025 to 13 पर्यंत. ठीक आहे. यामध्ये समजेन तुम्हाला की आपण म्हणजे किती PYQ रिपीट होत असतात आणि अभ्यास कसा केला पाहिजे हे पण समजून जाईल. ठीक. परत PYQ रिपीट होण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण गेल्या वेळेसच्या प्रिलिम्स मध्ये तेच सीन झाला होता. यासोबतच आपण इकॉनॉमिक्स पण घेणार आहोत. सोबतच हिस्ट्री अँड पॉलिटी. इफ पॉसिबल हिस्ट्री अँड पॉलिटी घेऊ, पण इकॉनॉमिक्स तर होणारच आहे. ओके. कारण हिस्ट्री अँड पॉलिटी पण तलाठीच्या सिरीज मध्ये पूर्णपणे कम्प्लीट केलेली आहे. म्हणजे जे काही प्रश्न विचारतात बेसिक्स ते आपण कम्प्लीट केलेले आहेत. ठीक आहे. आता स्टार्ट करूया लेक्चरला. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. नॉर्थ सिमलीपाल वाघांचे अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ओडिसा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सध्या कसं काय चर्चेत होतात तर युनेस्कोच्या यादीमध्ये हे समाविष्ट झालेलं आहे. ठीक आहे. वाघाचे अभयारण्य आहेत. तर सध्या अजून वाघाचे अभयारण्य पाहून घेऊया जे इम्पॉर्टंट आहेत. UK मध्ये म्हणजे उत्तराखंड मध्ये जिम कॉर्बेट आहे, जे की देशातलं पहिलं अभयारण्य आहे. तेही वाघासाठी फेमस आहे. कान्हा, पन्ना हे MP मध्ये आहेत. परत बांधवगड हे MP मध्ये आहेत. हे पण त्यासाठीच. रणथंबोर जे आहे तेही. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे वेस्ट बेंगॉलचा सुंदरबन डेल्टा साइडचा जो आहे ना तो. एक सेकंड. थोडंसं दिसत नसेल तुम्हाला वर घेऊन स्क्रीन. हा. तर सुंदरबन जे आहे बेंगॉल साइडचा तोही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सगळ्यात मोठा असा डेल्टा आहे आपल्या देशाचा जगभरामध्ये. जो डेल्टामध्ये बेंगाल टायगर्स पाहायला मिळतात आणि ते आपले राष्ट्रीय प्राणी आहेत. ओके. समजलं तुम्हाला हे? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. खूप इझी आणि इम्पॉर्टंट होतं. सांगितलंय तुम्हाला मी. नेक्स्ट क्वेश्चन पाहून. नदी आणि धरणे दिलेली आहेत. कृष्णा नदीचे धरण आहे धोम. अजून एक आहे कोयना. ठीक आहे. ऑप्शन मध्ये धोम दिलंय. मुद्दाम दिलं असणार कन्फ्युजन साठी. वारणा नदी. वारणा चांदोली लक्षात ठेवा. चांदोलीला वरण खूप आवडतं असं लक्षात ठेवा. भोगावती राधानगरी लक्षात ठेवा. राधानगरी जे कोल्हापूरमध्ये आहे. अजून एक लक्षात ठेवा कनकवली राधानगरीचे. तर कनकवली एक ट्रिक आहे. राधा कणक तिंबते आणि देवाला भोग चढवते. ठीक आहे. समजला? वेण्णा कान्हेरसाठी इम्पॉर्टंट आहे. वेण्णा थोडस लक्षात ठेवा. हे झाले कुठले? हे झाले महाराष्ट्राचे. आता पूर्ण भारताचेही पाहून घेऊया. एक सेकंड बघा. पेनची ना साईज कमी करते मी तर भारताचेही पाहून घेऊया. भगीरथी एक इम्पॉर्टंट आहे. टिहरी डॅम. भगीरथी टिहरी. ठीक आहे. भाकरा नंगल एक इम्पॉर्टंट आहे. सतलज. ओके. महानदीच्या हिराकुंड कडे येतं. म्हणजे महानदी एक नदी आहे आणि हिराकुंड डॅम आहे त्याचा. नर्मदा सरदार सरोवर. ठीक आहे. कृष्णा नदीचं नागार्जुन एक लक्षात ठेवा. म्हणजे हे 3 तर जास्तीत जास्त लक्षात ठेवा. कुठला? भगीरथी, टिहरी, भाकरानंगल, सतलज हिमाचल प्रदेश आणि महानदी हिराकुंड. ओके. हिरा खूप महान आहे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. समजलं का ते मला हे? ठीक आहे. सो नेक्स्ट जाऊया. खालील विधानांचा विचार करा. ठीक आहे. विधानाचा विचार करूया. वनीकरणामुळे जमिनीच्या वरच्या थराची झीज होते व भूजल रेषा खालावते. आता वनीकरण म्हणजे काय? तर वन हे एक जागा आहे. समजा एक जमिनीचा भाग आहे, तुकडा आहे आणि त्याच्या अगोदर कुठेही झाडे नव्हती. ठीक आहे. पडीक जमीन होती आणि पडीक जमिनीवर झाडे लावली का मनुष्याने. छानपैकी झाडे आली तर त्या जमिनीचे झीज होणार का? नाही. ती जमीन उलट उंचावेल. ठीक आहे. हा स्टेटमेंट रॉंग आहे. निर्वनीकरणामुळे जमिनीच्या वरचा थर एकसंघ होऊन भूजल रेषा उंचावतात. हे पण चूक आहे. उंचावत नाही, खालावतो. निर्वनीकरण म्हणजे काय? सपोज आता हे जे आहे मानवाने ही बनवलेली स्थिती, तर या झाडांना
तोडण्यात आलं तर काय होईल? निर्वनीकरण होईल, तिथले झीज होईल. ठीक आहे. जमीन उंचावणार नाही, खालावेल. ठीक आहे. तर हे पण ऑप्शन रॉंग आहे. स्टेटमेंट. भारताच्या ओसाड आणि निम ओसाड प्रदेशात अल्कधर्मीय जमिनीमध्ये सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घटकांचे प्रमाण वाढल्याने या जमीन सुपीक बनतात. कुठलीही जमीन असो, कुठलाही भाग असो, तिथे जर पाणी जरी खूप जास्त प्रमाणात झालं तर ती जमीन ना खराब होते. ठीक आहे. ती नापीक व्हायला सुरुवात होते खूप प्रमाणात पाणी झालं तर हे तर काय आहेत? हे तर मिनरल्स आहेत, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम. हे जर अति प्रमाणात झाले तर काय होणार? ऑफकोर्स जमीन नापीक होईल, सुपीक होणार नाही. तर हे पण स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे. तर यामध्ये विचारलंय वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान हे सर्वच आहेत. समजलं तुम्हाला? ठीक आहे. तर वनीकरणामुळे अजून काही फायदे पण होतात बरं का. कुठले फायदे होतात? CO2 कमी होतं. ठीक. कार्बन डायऑक्साईड काय होतं? कमी होतो, खालावतो. परत जमिनीची धूप थांबते. काय होते? जमिनीची धूप थांबते. पाण्याची पातळी वाढते. प्राण्यांना पण निवारा होतो. हे बेसिक कसे आहेत. ठीक आहे. अजून एक लक्षात ठेवा, राष्ट्रीय वन धोरण केव्हा स्थापन झालेले आहेत? तर 1988 मध्ये. अजून एक सांगायचं इम्पॉर्टंट आहे, भारताने पॅरिस कराराअंतर्गत 2030 पर्यंत 2030 पर्यंत अतिरिक्त CO2 जे आहे ते शोषून घेणाऱ्या कार्बन डायऑक्साईड सिंक जे आहे ते तयार केलेलं आहे. कोणासोबत? पॅरिस सोबत. पॅरिस. समजलं का तुम्हाला? ठीक आहे. आणि क्षारयुक्त जी जमीन असते, क्षारयुक्त अल्कालाईन आय थिंक त्याला म्हणतात, ती सुधारण्यासाठी कुठला मिनरल वापरतात माहितीये का? जिप्सम. तर हे एक लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट वन. जागतिक वन्यजीव कोष, तर इथे चुकीच्या जोड्या जुळवा म्हटलेलं आहे. स्थान दिलेले जागतिक वन्यजीव कोष स्वित्झर्लंड हे योग्य आहे. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रम 1972 हा पण योग्य आहे, जे की स्टॉकहोम मध्ये आहे. युनेप जे आहे, एक लक्षात ठेवा, सध्या ना सुप्रिया साहू यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा अवॉर्ड मिळालेला आहे. कोणाकडून? युनेप कडून. तर हा क्वेश्चन येऊ शकतो. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट, तर भोपाळमध्ये होता का? नाही, भोपाळ नाहीये, इथे दिल्ली यायला पाहिजे. वसुंधरा शिखर परिषद 1992 ओस्लो मध्ये झाली आहे का? नाही, ती झाली होती रिओ दी जेनेरिओ, ब्राझील मध्ये. ओके, समजलं तुम्हाला? अजून काय सांगू यामध्ये? युनेस्कोचा वारसा स्थळ जे आहे, जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे? पॅरिस, फ्रान्स मध्ये आहे. ओके. WTO आणि WHO चा कुठे आहे? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अँड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तर जेनेवा स्वित्झर्लंड मध्ये आहे. WW पासून स्टार्ट होतात, O पासून एंड होतात. तर हे एक लक्षात ठेवा, म्हणजे काम बनेल तुमचं जर प्रश्न आला तर जोड्या लावा म्हणून. जैविक विविधता कायदा 2002च्या विकेंद्रित रचनेबद्दल खालील विधानांचा विचार करा. ओके. विदेशी व्यक्ती आणि बहुउद्देशीय, पहिले आपण काय करूया, जैविक विविधता कायदा नेमका काय 2002चा आपण पाहून घेऊ. जे 1992चं जे WES झालेलं आहे ना, हे वर्ल्ड अर्थ समिट 1992 रिओ दी जेनेरिओ मध्ये, ब्राझील मध्ये, ते तर इंटरनॅशनल लेवलमध्ये साईन झाली होती CBDची. ठीक आहे, सगळ्यांनी स्वाक्षरा केल्या होत्या कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीने. पण भारताने ती साईन, म्हणजे भारताने ती भारताच्या लेवलला केव्हा आणलेला? 2002 मध्ये आणलेला. त्याच्यामध्ये 3 त्यांनी पातळी आणली होती. कुठली? एक नॅशनल, एक स्टेट आणि एक बायोडायव्हर्सिटी. त्यामध्ये 2 वारसा स्थळे आली होती. एक गडचिरोलीचा अल्लापल्ली लक्षात ठेवा, आणि सिंधुदुर्गचा आहे ना बंबार्डे लक्षात ठेवा. हे 2 खूप महत्वाचे आहेत, एकदम पाठ करून ठेवा. हे फॅक्च्युअल डाटा आहे, प्रश्न विचारला तर असंच काहीतरी विचारेन अजून. ठीक आहे, प्रिलिम्स लेवलचं सांगत आहे मग. तर विदेशी व्यक्ती आणि बहुउद्देशीय कंपन्यांना जैविक संसाधनांच्या व्यावसायिक वापरासाठी परवानगी देण्याचा वैधानिक अधिकार राज्य जैवविविधता मंडळांना आहे. तर यस, हे योग्य आहे. स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना त्यांच्या अधिकृत जैविक संसाधने गोळा करण्याचा कोणत्याही व्यक्तीवर संग्रह शुल्क आकारण्यात अधिकार आहे. तर यस आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण हे केंद्र शासनाच्या
दिशा निर्देशनांना बांधील नाही, तर चुकीचं आहे, बांधील असतात ते बेसिकली. तर बरोबर विचारलेले आहेत, ए अँड बी आर द करेक्ट वन. ठीक आहे. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार खालीलपैकी कोणत्या वर्गाचे वनांचे क्षेत्र महाराष्ट्रात सर्वाधिक आहे? तर महाराष्ट्रात सर्वाधिक खुली वने आहेत 2023च्या अनुसार. ओपन फॉरेस्ट. ओके. फॉरेस्ट अँड ट्री कव्हर एरियामध्ये महाराष्ट्राचा रँक कितवा आहे? 3रा आहे. पण जर फक्त ट्री कव्हर एरिया म्हटलं तर महाराष्ट्राचा रँक पहिला येणार. कसं? तर ते रोड असतात ना, रोडमध्ये झाडे पाहायला मिळतात, लावतात ते. इकडल्या जाणाऱ्या वाहनांना आणि इकडल्या जाणाऱ्या वाहनांच्या मध्यंतरी झाडे असतात, किंवा रोडच्या ज्या साईडला आहे ना, साईड असते, त्यांना पण झाडे लावलेली असतात. किंवा बेसिकली खूप झाडे हे लावलेलं ठिकाण कोणतं आहे? महाराष्ट्र आहे पूर्ण भारतभरामध्ये. ठीक आहे. तर ट्री कव्हर एरिया पहिला नंबर आणि फॉरेस्ट अँड ट्री कव्हर एरिया 3रा नंबर. पहिला नंबर कोणाचा आहे? एमपीचा आहे. ठीक आहे. खूप जास्त फॉरेस्ट आपल्याला एमपी मध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. समजत आहे ना तुम्हाला? मला इतकंच सांगा तुम्ही. हो मॅडम समजत आहे म्हणून. खालीलपैकी कोणते ठिकाण सर्वाधिक सर्वसमावेशक पर्यावरणीय प्रदूषण निर्देशांक सेपी आहे? तर वापी. सेपी वापी लक्षात ठेवा, गुजरातमध्ये आहे हा ठिकाण. 2001च्या भारतीय जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता होती? तर घनता आलेला आहे म्हणून जरा डाऊट येत आहे. वेस्ट बेंगॉल असेल. जर फक्त पॉप्युलेशन विचारले असते ना त्यांनी, तर उत्तर प्रदेश इझिली आला असता. म्हणजे उत्तर प्रदेशची पॉप्युलेशन खूप जास्त आहे. 2ऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र पॉप्युलेशन मध्ये येतो. 3ऱ्या क्रमांकावर बिहार येतो. जर एरिया विचारला असता किंवा एरिया कव्हर कोण करतो जास्त, म्हणजे आपला हे भारत देश आहे. ठीक आहे. आपला हे भारत देश आहे. या भारत देशामध्ये जास्त एरिया कोण व्यापतो? आता एवढा एरिया महाराष्ट्र व्यापत असतं, तर एवढा एरिया हे सगळं कोण व्यापतं? तर सर्वात पहिल्या नंबरवरती येतो राजस्थान. 2ऱ्या नंबरवरती कोण येतो? एमपी. 3ऱ्या नंबरवरती आपण महाराष्ट्रवाले येतो. ठीक आहे. तर 9.26 आय थिंक सो एरिया आपण कव्हर करतो भारताच्या. 9.26%. ठीक आहे. या क्वेश्चन मध्ये थोडस मला कन्फ्युजन आहे, प्लीज याचं उत्तर तुम्ही द्या, एकतर वेस्ट बेंगॉल और यूपी. नेक्स्ट, खाली दिलेल्या पर्वत शिखरांच्या उंचीनुसार चढता क्रम लावा. तर चढता क्रम विचारलेला आहे. शिखर आलं की एक ट्रिक लक्षात आणायची, कसा मी हसतो. कसा मी हसतो. ठीक आहे. क पासून कळसुबाई, स पासून साल्हेर, म पासून महाबळेश्वर, हा पासून हरिश्चंद्रगड, स पासून सातमाळा आहे. तुम्ही सातमा आहे की असो, सातमा आहे, हे शेवटचे काही टेन्शन घेऊ नका. त पासून त्र्यंबकेश्वर. ओके. कसा मी हसतोय लक्षात ठेवा. ट्रिक. जर असा प्रश्न आला की महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर कोणते आहे, तर कळसुबाई. जर प्रश्नामध्ये असं आलं की महाराष्ट्रात सर्वात उंच सह्याद्रीतील कोणतं शिखर आहे, तर कळसुबाई. जर असा प्रश्न आला की महाराष्ट्रात सर्वात उंच सातपुड्यामध्ये कुठलं शिखर आहे, तर उत्तर बदलेल. काय उत्तर येईल माहितीये का? अस्तंबा. सातपुडा म्हटलेला आहे मी. सह्याद्री, सातपुडा, डिफरंट थिंग्स, डिफरंट नेम्स. ओके. अस्तंबा येईल. अस्तंबा कुठे आहे? तर हे नापासून काय होतं त्याला, नंदुरबार. नंदुरबार मध्ये आहे अस्तंबा. ओके. सो आता काय झालेलं आहे, कसा मी हसतो नुसार त्यांनी विचारले उंचीनुसार चढता क्रम लावा. म्हणजे छोटा मोठा, मग मोठा, मग मोठा, मग सर्वात मोठा, असा है ना, चढता क्रम लावायचा आहे. तर चढते क्रम म्हटल्यावर कळसुबाई पहिल्या नंबरवर येतं, सर्वात उंच आहे कळसुबाई. तर इथे चढता क्रम विचारलाय म्हणून शेवटचा. तर शेवट ए हा शेवटी येईल. तर या ऑप्शन मध्ये एकच शेवटी आहे, ते म्हणजे चौथा ऑप्शन. त्यामुळे चौथा ऑप्शन टिक करायचा आणि पुढे जायचा. कळसुबाई कुठे आहे हे सांगा बरं. अहिल्यानगर मध्ये आहे. कळसुबाई कुठे आहे? अहिल्यानगर. ठीक आहे. साल्हेर कुठे आहे? नाशिक मध्ये. कळसुबाईची हाईट किती आहे? 1646 विचारलेले आहेत प्रश्न.
प्रिलिम्सला विचारलेले आहेत, मेन्सला नाही, त्यामुळे सांगत आहे. परत फिरू शकतो प्रश्न. महाबळेश्वर कुठे येतो? सातारामध्ये येतो. आणि हरिश्चंद्रगड अहिल्यानगर. ठीक आहे, समजलं तुम्हाला इतकं? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सो नेक्स्ट क्वेश्चनवरती आपण जाऊया. भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील जीवावरून आरक्षित स्थळे चढत्या क्रमाने लावा. तर चढत्या क्रमाने विचारलेले आहे आणि ते भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने. सर्वात मोठा बायोस्फिअर रिझर्व कोणता आहे माहितीये का? रन ऑफ कच्छचे रण. कच्छचे रण. ठीक आहे, पण इथे ऑप्शन मध्ये कच्छचे रण नाही आहेत. पहिले तर आपण थोडस याचं बेसिक नॉलेज घेऊया. बायोस्फिअर रिझर्व विचारलेले आहे तिथे तुम्हाला. ठीक आहे, हे पाहत आहे ना, दिसत आहे ना हे. तर यामध्ये ना आपले एकूण 18 बायोस्फिअर रिझर्व आहेत. त्यापैकी 12 जे आहेत ते युनेस्कोच्या मॅप मध्ये आहेत. मॅप एक आहे कन्सेप्ट, त्यामध्ये आहेत मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व. त्यापैकी 12 आहेत. महाराष्ट्राचा कुठला आहे का तिथे? तर नाही, महाराष्ट्राचं नाही. ठीक आहे, तर एक सेकंड, पहिला बायोस्फिअर रिझर्व कोणता होता? निलगिरी होता, जे की तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सर्वात मोठे कोणते होते? तर कच्छचे रण पहिल्या नंबरवरती येणार. सेकंड नंबरवरती कोणते येणार? तर गल्फ ऑफ मन्नार येणार. गल्फ ऑफ मन्नार येणार. ठीक आहे, सर्वात लहान कोणते होते? तर दिब्रू सैखोवा येणार. दिब्रू सैखोवा. आता यामध्ये विचारलंय की चढत्या क्रमाने लावा, म्हणजे तेच जे आपण मागे केलो. तर शेवटी काय येणार? शेवटी येणार गल्फ ऑफ मन्नार. ठीक आहे, शेवटी येणार गल्फ ऑफ मन्नार. 3 ऑप्शन मध्ये आहे. मन्नारच्या 3 ऑप्शन मध्ये आहेत. ओके, बरे जे पहिले वाला आहे ना निलगिरी, हे सर्वात अगोदर पहिला आहे, पहिला मॅप मध्ये येणारा. तर हे आपण स्टार्ट होणार. पहिले निलगिरी येणार, मग नंदा देवी जे की युके म्हणजे उत्तराखंड मध्ये आहे, सुंदरबन जे की बंगालमध्ये आहे, मन्नारच्या आखात येणार शेवटी, म्हणजे सर्वात मोठा 10,500 काहीतरी किलोमीटर आहे. ठीक आहे, सो हे इम्पॉर्टंट आहे. पहिला विचारू शकतात, हे 2025चा आहे, माहित नाही ते नाही विचारतील, पण पहिला आणि शेवटचा लक्षात ठेवा. कुठला? कच्छ गुजरात वाला आणि एक सेकंड आणि दिब्रू सैखोवा. ओके, क्या आपको ये सब चीजें समझ में आई? ठीक है, आई होगी तो आगे बढ़ते हैं. नेक्स्ट क्वेश्चन. शेषचेलम एक लक्षात ठेवा, आंध्र प्रदेशचा, खूप इम्पॉर्टंट आहे, सध्या चर्चेत आहे म्हणून सांगते. खालीलपैकी कोणती नदी किंवा नद्या महाराष्ट्राच्या कोकण मैदानी प्रदेशात वाहत नाही? तर वाहत नाही असं म्हटलेलं आहे. वा, चांगला प्रश्न विचारलाय त्यांनी. कोकण साठीचा एक मी काय करेन, फोटो आहे माझ्याकडे. कोकणचं सगळे नदी प्रणाली मी व्यवस्थित मांडलेली आहे ती, पण त्याचे अक्षर व्यवस्थित लिहिलेले नाहीयेत मी, तर ते पोस्ट करून देईल. कोकण मैदान वैतरणा आहे का? तर यस आहे कोकणामध्ये. माही नाहीये. माही ओरिजिनेट कुठे होते? ओरिजिनेट एमपी आय थिंक सो. बरोबर आहे का? उल्हास आहे. आंबा पण आहे. तर ड येईल. तर कोणती नाही म्हणत आहे? तर क येत नाही. तर ऑप्शन नंबर एक सेकंड, काय चुकला बाई? आंबा येणार नाही काय? माही येणारच नाही, सॉरी, ब येणार नाही. फक्त ब बरोबर. तर वाहत नाही म्हणत आहेत, फक्त ब बरोबर म्हणत. ठीक आहे, तर कोकणाच्या नद्या नेहमी ते विचारत असतात. उल्हास नदी कुठे उगम पावते माहितीये का तुम्हाला? रायगडला उगम पावते, राजामाची टेकड्याकडे. ठीक आहे, बोरघाट वरून. ती कुठे जाते? तर ठाणे ना पालघरने जाते. त्याची डिस्ट्रीब्युटरीज आहेत तिकडे. उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत? काळू, भातसा, मुरबाडी, भिवपुरी आणि कामवती. कसं लक्षात ठेवायचं? काळू जो आहे, काळू तो काय करतो? भात खातो. भिवपुरी खातो, भात खातो, पुरी खातो. मुरबाडीचा मुरंबा लक्षात ठेवा, मुरंबा खातो. आणि कामवती शेवटी येतो, तर कामाला जातो असं. ठीक आहे, समजा आपको?
उपनद्या झाल्या. आता उल्हास नदीचा एक क्वेश्चन आला होता, मला आठवत नाही कुठला आहे. असो, वैतरणाचं एक लक्षात ठेवा. वैतरणा उल्हास नदी जी आहे ना सर्वात लांब नदी आहे, हे एक सांगायचं लक्षात होतं. ऑप्शन मध्ये वैतरणा पण दिसेल. कोकणाची सर्वात लांब नदी आहे, पण ऑप्शन मध्ये वैतरणा दिसला तर कोकणाची नाही येते, नाशिक मध्ये उगम पावते. कोण? वैतरणा नदी. त्यामुळे कन्फ्युजन होईल. नाशिक कोकणामध्ये येत नाही. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस उगम पावते. कोण? वैतरणा. वैतरणा नदी आणि गोदावरी नदीमध्ये 2 किलोमीटरचं अंतर आहे, हे एक लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे पालघरला वाहून ती अरबी समुद्रात जाऊन मिळते. ठीक आहे. आणि दातिवाऱ्याची का दातित्र्याची अशी एक ती खाडी तयार करते. कोण? आपली वैतरणा माता. ठीक आहे. पालघरला वाहून अरबी वगैरे सांगितलेलंच आहे. परत आठवत नाहीये काय होता. वैतरणाचा एक प्रकल्प मोडक सागर प्रकल्प लक्षात ठेवा. मोडक सागर. ओके. उपनद्या एक लक्षात ठेवा. सूर्या, पिंजाळ आणि तानसा. पाऊस इतका पडतोय, आता चहाची तल्लब होत आहे मला. थोडस मध्ये मी गॅप घेऊन येईल. असो, बनायला झालं की मग जाईन तेव्हा. जर कोकणात सर्वात उत्तरेकडे काय आणि दक्षिणेकडे काय? उत्तरेकडे दमणगंगा आहे आणि दक्षिणेकडे काय कोणती आहे? तेरेखोल. थोडासा मी ब्रेक घेऊन येते. ठीक आहे. कंटिन्यू असेल लेक्चर, डोंट वरी. हा, तर आपलं काय चालू होतं की दमणगंगा इज इन नॉर्थ अँड सगळ्यात खाली तेरेखोल आहे, जी साऊथ मध्ये येते कोकणातील. ठीक आहे. या नदीची कोणती खाडी नाहीये, पण या नदीच्या जवळ ना डहाणूची खाडी आहे. ठीक आहे. थोडस दमणगंगा तेरेखोल आलेला आहे म्हणून काय करूया, पाहूनच घेऊ. दमणगंगा येणार पहिले, मग वैतरणा येणार, मग नंतर उल्हास नदी येणार. ठीक आहे. फ्रॉम नॉर्थ टू साऊथ आपण जात आहोत. मग सावित्री येणार इथे लिहिते. मग नंतर गड येणार, मग नंतर कार्ली येणार आणि शेवटी तेरेखोल येणार. ठीक आहे. समजला? अजून काय सांगू तुम्हाला? आंबा तर आहे. आंबाचा काय सीन होता? आंबाची खाडी होती, कुठली खाडी आठवत नाही यार. पण मुंबईच्या महत्वाच्या नद्या एक लक्षात ठेवा. कोकण साईडलाच येतं ना मुंबई, म्हणून कोकणातच आहे मुंबई. दहिसर एक. ठीक आहे. ओशिवरा सेकंड नंबरवरती, ओशिवरा आणि मिठी किंवा माहीन पण म्हणतात. ठीक आहे. अक्षर समजत नसेल पण भावना समजत आहेत ना, तर लिहून घ्या तुम्ही. आंबाचं यार, आंबा काहीतरी होतं इम्पॉर्टंट. दमणगंगा, पाताळगंगा जी आहे, पाताळगंगाची एक खाडी आहे धर्मतर खाडी. तर पाताळगंगाच्या जे उपनद्या आहेत ना, त्याचे नाव काय आहेत माहितीये का? भोगावती आणि आंबा. हे वाला आंबा. ओके. कुंडलिका नदी एक लक्षात ठेवा. रोह्याची खाडी तिथे पाहायला मिळते कुंडलिकामध्ये. सावित्री नदी पाणकोटची खाडी. ठीक आहे. तिच्या उपनद्या एक लक्षात ठेवा सावित्री नदीच्या. काळ, गांधारी. एकदम आठवलं की असं आठवतं, नाही आठवलं की नाहीच आठवत मग. आणि ढवळी. ओके. बस. जोग नदीची तर खाडी नाहीच आहे. अजून जगबुडी कोणाला म्हणतात? जगबुडी कोकणामध्ये वशिष्ठीला म्हणतात. वशिष्ठीला. हे कसं विसरत होते काय माहिती, जे की रत्नागिरीमध्ये पाहायला मिळते. चलो नेक्स्ट वरती जाऊया. कोकणात बेसिकली आपण 90% पाहिलेलं आहे. इम्पॉर्टंट आला तर यातनच ये. योग्य जोड्या जुळवा. ठीक आहे. ठाणे आणि जिल्हा आणि अभयारण्य आहेत. ओके.
यामध्ये ठाणे दिलेला आहे, सांगली, गडचिरोली, अकोला, सागरेश्वर, तुंगेश्वर, नरनाळा, चपराळा. तर भाई हे जे आहे ते बर्ड सँच्युरी आहे पक्ष्यांची. ठाण्याचं ना नरनाळा येईल. नरनाळा, कर्नाळा, अर्नाळा हे 3 कन्फ्युज करणारे आहेत. नरनाळा जे आहे ते ठाणे आहे. अर्नाळा जे आहे ते थांबा, कर्नाळा बघू द्या मला. कर्नाळा रायगडवाला आहे. कर्नाळा रायगड, ठीक आहे. आणि अर्नाळा जे आहे ते अकोलाचा आहे. एक सेकंड, सॉरी. नरनाळा अकोलाचा आहे. नरनाळा अकोला आणि अर्नाळा ठाणेचा आहे. ठीक आहे, मलाच कन्फ्युजन झालं, चांगलाच कन्फ्युजन होता. तर ड चं काय येणार? 3 येणार ऑप्शन मध्ये. ड चा 3 2 ऑप्शन मध्ये आहे. गडचिरोली, वेट. सांगलीचा सागरेश्वर, स ला स जोडलेला आहे, सांगली सागरेश्वर. ब चा 1 येणार, ब चा 1. हा, तर ऑप्शन नंबर 3 हे योग्य आहे. ते ब चा 1 आलेला आहे ना. अ चा 2 येणार, ठाणे, तुंगरेश्वर आणि गडचिरोली, चपराळा. तर असे 2-3 माहिती असणं गरजेचं आहे. मग म्हणजे ऑप्शन एलिमिनेट करून आपण लक्षात ठेवू शकतो किंवा उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. रायगड मध्ये झालेला आहे. रायगड, हा, कर्नाळा, नरनाळा, अर्नाळा झालेले आहेत. नाशिकचं एक लक्षात ठेवा, नंदूर मध्यमेश्वर, जे की बऱ्याचदा विचारतात. एन फॉर नांदूर, एन फॉर नाशिक. ओके. अजून बर्ड सँच्युरी सांगत आहे मी. आपण प्राण्यांची पाहून घेऊया. पहिले बर्डचं लक्षात येऊ द्या माझ्या. हा, अहिल्यानगर मध्ये माळढोक पक्ष्यांचे आहे. अहिल्या. ओके. परत मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे. गेला असाल कोणी, बेसिक आहे जर तुम्ही पुण्यात असाल तर. तानसा, ठाणे. तानसा, ठाणे. फणसाड, रायगड. फणसाड, रायगड येऊन गेलेला आहे हा प्रश्न दोन्हीकडे, मेन्स अँड प्रिलिम्स बोथ. फणसाड, गड असं लक्षात ठेवा. टिपेश्वर, यवतमाळ. टिपेश्वर, यवतमाळ. पहिला अभयारण्य कोणता आहे? सॉरी, अभयारण्य. मला जरा अभयारण्य उभयच म्हणायची सवय आहे ना, त्यामुळे थोडस सांभाळून घ्या. पहिला अभयारण्य राधानगरी आहे, कोल्हापूरचा, 1958 साली. गावात इथे आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. आता हे बर्ड वाले झाले, आपण थोडेसे अॅनिमल्स वाले पाहून घेऊया. पुण्यामध्ये ना भीमशंकर आहे. पुणे भीमशंकर कशासाठी फेमस आहे माहितीये का? आपल्या महाराष्ट्र राज्याचा प्राणी कोणता? शेकरू, यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. अहिल्यानगर, अरे हे कुरी आहे. ठीक आहे. इथे काळवीट आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापूरसाठी राधानगरी, जे खूप बेसिक आहे. सिंधुदुर्ग, त्यामध्ये मालवण. ओके. एकमेव असं सागरी अभयारण्य आहे. मालवण जे आहे एकमेव सागरी अभयारण्य. गडचिरोली, चपराळा. ओके. अजून बस एवढं लक्षात ठेवा. बस बस झालं. अजून कितना जान खाओगे क्या, याद करवा फिर. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते. ती शाखा या नावाने ओळखली जाते. तर सोलापूर कडे जाणारी शाखा जी आहे ती बाळेश्वर म्हणून आहे. ओके. बाळेश्वर. बाळेश्वर की महादेव, सॉरी, महादेव पर्वतरांग. ठीक आहे. महादेव पर्वतरांगाकडे जातो. आणि हरिश्चंद्रगड, अहिल्यानगर आहे, मी सांगितलं असेल मागे. सातमाळा, नाशिक. आणि बाळेश्वर, सोलापूर तर नाही. बाळेश्वरचा असू द्या बाजूला, पण हे 3 लक्षात ठेवा. यासाठी अजून एक ट्रिक आहे. हे तर असे प्रश्न विचारतातच ते, पण अजून एक विचारतात की नसा तसा गोह भीम प्रश्न ट्रिक आहे. नेमकं काय सांगते पहिले मी घेऊन घेणार. नसा तसा गोह भीम, भीम इथे कृष्ण, कृष्ण पूर्ण जोडून घेऊया. हे नद्या आहेत.
हे काय आहेत? नद्या आहेत. नद्यांच्या मध्ये असणारे पर्वतरांग विचारतात ते की या पर्वतरांच्या मध्ये बाजूला कोणत्या नद्या आहेत किंवा या नद्यांच्या मध्ये कोणते पर्वतरांग आहे. तर नसा तसा गुह भीमकृष्ण, नर्मदा, सातपुडा, तापी, सातमाळा, गोदावरी, हरिश्चंद्रगड. ठीक आहे. भीमा, गोदावरीने भीमाच्या मध्ये हरिश्चंद्रगड, भीमा, महादेव पर्वतरांग आणि कृष्णा शेवटी येणार इथे. कृष्णा आणि भीमाच्या मध्ये महादेव. ठीक आहे. हरिश्चंद्रगड झाला, महादेव पर्वतरांग. ओके, तुम्हाला समजलं असेल. हे ट्रिक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, हवेतील कोणता घातकी प्रदूषक ओझोन नष्ट करतो? तर CFO, क्लोरोफ्लोरोकार्बन. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड पोल्युशन साठी एकामागे एक खूप जास्त प्रमाणात आहेत, ते विसरून जा. पण हे CFO PYQच आहे. तर ओनली बी येणार यामध्ये, फक्त बी. 1972च्या वन्यजीव संरक्षण कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात आला, पण खालीलपैकी कोणत्या राज्याने तो स्वीकारला नव्हता? तर 1972चा वन्यजीव जम्मू काश्मीरने स्वीकारला नव्हता, कारण तेव्हा त्यांचे वेगळे कॉन्स्टिट्यूशन होता, वेगळा फ्लॅग होता, वेगळा नॅशनल अँथम होता. त्यामुळे ह्याचं एक थोडंसं लक्षात आलं. ओझोनमुळे, ओझोन जे आहे ना ते कोणत्या थरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? थर म्हणजे ट्रोपोस्फिअर, मेझोस्फिअर, हे ते मी सांगितलेलं आहे तुम्हाला अगोदर, पण तरीही एक ट्रिक लक्षात ठेवा. ट्रस्ट मी इन द एक्झाम, ही ट्रिक आहे. ट्रस्ट मी इन, एक सेकंड, ट्रस्ट मी इन द एक्झाम. हे ट्रोपोस्फिअर, हे स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, इनला कट, इनवर लक्ष नका देऊ, थर्मोस्फिअर, एक्झोस्फिअर. ठीक आहे. ट्रोपोस्फिअर वर काय काय पाहायला मिळेल? रेन क्लाउड्स म्हणजे आभाळ वगैरे, पाऊस इथे ट्रोपोस्फिअर वर होतो. स्ट्रॅटोस्फिअर वर जे आहे ते ओझोन थर स्ट्रॅटोस्फिअर वर असतं. ठीक आहे. हा, स्ट्रॅटोस्फिअर वर ओझोन थर असतं. अजून काय असतं? प्लेन्स उडतात इथे, प्लेन्स. ठीक. परत मेझोस्फिअर, मेझोस्फिअर मध्ये इम्पॉर्टंट काय? खूपच जास्त थंड असतं हे लेअर. ओके. थर्मोस्फिअर मध्ये रेडिओ, एक्झोस्फिअर मध्ये जे काही सॅटेलाइट्स आहेत ते खूपच उंचीवर असतं हे म्हणून. आणि हे जे बाकीचे कण आहेत ना, हे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, जे ओझोन थर आहे त्या ओझोन थरामध्ये छिद्र पाडायला सुरुवात करतात. हे ओझोन थर काय करतात? तर हे अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत, जे सूर्याकडनं येतात, घातक, डायरेक्ट पडले आपल्या शरीरावर तर आपण लगेच मरून जाऊ, कॅन्सर वगैरे होऊन. पण हे त्यांना फ्रेश करून मगच पृथ्वीवर पाठवतो ओझोन लेअर. ते कुठे पाहायला मिळतं आपल्याला? स्ट्रॅटोस्फिअर मध्ये. ओके. तर जम्मू काश्मीरचा तर सीन आपल्याला माहितच आहे. जे 370 ए वाला रद्द झाला 2019 मध्ये, त्याचं काय झालं? अब्रोगेशन झालेलं आहे. बस इतकं लक्षात ठेवा की जम्मू काश्मीर मध्ये नव्हता. ओके. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. यांना काय गरज आहे मला सांगा बरं? वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 द्यायची, पण ते देतात का? तर त्यांना प्रिलिम मध्ये असा क्वेश्चन टाकायचा आहे की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट केव्हा आला? 1972 मध्ये आला. लक्षात कसं ठेवायचं? बेसिकली कोणाचे तर काका किंवा आजोबा हे 1972 मध्ये जन्मलेले असतील. ठीक आहे. तर त्यावेळेस लक्षात ठेवा ना, काहीतरी ट्रिक करून लक्षात ठेवा म्हणजे ठेवाच. ठीक आहे. नाहीतर महाराष्ट्राचा जन्म झाला 1960 मध्ये, तर त्याच्या 12 वर्षानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आला, असंही लक्षात ठेवू शकतो. लक्षात ठेवायचं ना, कसंही लक्षात ठेवता येतं. तर शाश्वत विकासाचे ध्येय 2015 मध्ये खालील क्षेत्राचा समावेश होतो. सर्व स्वरूपात दारिद्र्य दूर करणे, यस होतो. फक्त जमिनीवरचे जीवन समृद्ध करणे, फक्त जमिनीवरचे, फक्त असा शब्द आला की त्याला डिशके आहो. ठीक आहे. लिंग समभाव निर्माण करणे, लिंग समभाव, हा हे पण योग्य आहे. ध्येयासाठी भागीदारी करणे, हा पण बरोबर आहे. तर अकड ऑप्शन नंबर 4 योग्य आहे. ते त्याने बरोबरच विचारलेले आहेत, म्हणजे 4 योग्य आहेत. तर SDG बद्दल दिलेले आहे, शाश्वत विकास कार्यक्रम, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ. ठीक आहे. आणि केव्हा 2016 ते 2030 पर्यंत यांना ठरवलेले आहे, ते विचारू शकतात. टार्गेट किती होते? 17 होते.
आणि नाही टार्गेट नाही, सॉरी, एम एम होते 17 आणि टार्गेट होते 159. कसं लक्षात ठेवायचं, तर एम लक्षात ठेवा 17, 17ला बाजूला 0 जोडा आणि 1 मायनस करा, तर 169. ठीक आहे, टार्गेट. चला नेक्स्ट, गरिबी मुक्ती होती, अजून भूकमुक्ती पण होती यामध्ये. हेल्थ वाला, शिक्षण वाला, जे बेसिक बेसिक आहे यामध्ये आपल्याला फक्त असे काही शब्द दिले की त्याला लगेच काय करायचा, डिस्काउंट करून टाकायचा. नेक्स्ट, दख्खनचे पठार बेसॉल्ट व ग्रेनाइट खडकांनी बनलेले आहे. कारण 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 ज्वालामुखी प्रक्रिया झालेली आहे इथे, त्यामुळे दख्खनचे पठार ग्रेनाइट खडकांनी बनलेले आहे, बेसॉल्ट आणि ग्रेनाइट. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, इग्निस हा ना PYQs मधून क्वेश्चन आलाय, खूप छान प्रकारे त्यांनी विचारलेला आहे. दख्खनचे पठार इग्नियस रॉकने बनलेले आहेत. आता कसं इग्नियस रॉक म्हणजे काय, आता एक व्हॉल्कॅनो आहे समजा, व्हॉल्कॅनो तर माहितच असेल. ठीक आहे, ज्वालामुखी, ज्वालामुखी ते गरम गरम ज्वाला बाहेर येते आणि बाहेर पडते. जेव्हा बाहेर पडते आणि हवेच्या संपर्कात येते ना, तर ते संपर्कात येऊन ते जे काही ज्वाला आहे ना, ते थंड होते. जेव्हा ती थंड होते ती खडक बनते, ते दगड बनायला सुरुवात होते. त्या दगडांना काय म्हणतात, इग्नियस रॉक. आणि आपले दख्खनचा पठार जे आहे, भारताचा दख्खनचा पठार, ते कशाने बनलेला आहे, इग्नियस रॉकने, ज्वालामुखीच्या उद्रेकाने बनलेला आहे. ओके, तर बेसिकली इथे उत्तर ब यायला पाहिजे आणि फक्त ब तर आहेच इथे. भूकंप क्षेत्र चुकीचं आहे, समृद्धच आणि ते तर ओनली ब इज द करेक्ट आन्सर. आता इथे तुम्हाला मिनरल्स वगैरे थोडस देईन मी, जे की सुप्रिया मॅमचं लेक्चर मी परत केलेलं आहे आणि छान वाटलं, म्हणजे ट्रिक बाय ट्रिक तुम्हाला सांगा, त्यांच्याच ट्रिक मी इथे युज करत आहे. असं लिहायचं इथे तुम्हाला, मिनरल्स थोडासा असं, अरे भाई क्या कर दिया यार, एक सेकंड. आता इथे लिहूया थोडेसे मिनरल्स. पेनची एवढी साईज, थोडस झूम केलं ना मग पेन पण मोठी होते. ठीक आहे, म्हणजे खनिजे, मिनरल्स येणार इथे. इथे येणार त्यांचा साठा, त्यांचा साठा किती टक्के, 60% लिहूया आपण इथे. ठीक आहे, आणि इथे जिल्हे येणार, कोणते कोणते जिल्हे, त्याच्यामध्ये कमेंट पण होते त्या व्हिडिओमध्ये, तुम्ही व्हिडिओ पहा, माझ्या मते एकदा व्हिडिओ पहा, पाहिल्या क्षणी तुम्हाला पाठवून जाईल, मला छान व्हिडिओ आहे. कमेंट ट्रिक होत्या तेही ट्रिक मी इथे ऍड केलेल्या आहेत. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मिळणारा मिनरल कोणता आहे, तर मॅग्नीज आहे. मॅग्नीज, मॅग्नीज. ठीक आहे, किती टक्के साठा आहे, 40%. ज येईल इथे, 40% साठा आहे. कुठे पाहायला मिळणार आपल्याला, तर एक ट्रिक आहे पहा, सिंधू मॅगीच्या भंडाऱ्यासाठी नागपूरला गेली. सिंधुदुर्ग मॅगीच्या भंडाऱ्यासाठी, म्हणजेच मॅग्नीज, भंडारा जिल्हा, भंडाऱ्यासाठी म्हणजे भंडारा जिल्हा, नागपूरला गेले म्हणजे कुठे, नागपूर. कोणते कोणते, सिंधुदुर्ग, भंडारा, नागपूर. ठीक आहे, सांगायची गरज पडली का नाही. आता हे 40% कसं लक्षात ठेवायचं, मॅंगनीज, मॅंगनीज, 4 आहेत ना हे शब्द, मराठीमध्ये लिहिल्यानंतर 4 येतात, सो हे 40%. बॉक्साईटचा कसं लक्षात ठेवायचं, आता हे पहिल्या नंबरवरती झाला, बॉक्साईट एक लक्षात ठेवा. आणि देशभरामध्ये आपण किती साठा अक्वायर करतो, तर 19% साठा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे देशभराच्या कंपॅरिझन मध्ये. त्यापैकी आपण 4% साठा उत्पादन करतो. ओके, दुसरा म्हणजे बॉक्साईट आहे. आता तर बॉक्साईटला कसं, एक बॉक्सिंग करणारा माणूस आहे, तो 21 बॉक्सिंग मारतो आणि त्याच्यामुळे समोरचा माणूस मरून जातो. ठीक आहे, तर तो माणूस कोण आहे, कोकणचा माणूस आहे. कोकणच्या माणसाने त्याला 21 बॉक्साईट, 21 उक्क्या दिल्या आहे ना, तर फक्त कोकणमध्ये आपल्याला बॉक्साईट पाहायला मिळेल, तेही 21%. लक्षात आलं. जांबा खडकात हे आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे आयरन, लोखंड.
आयरनचे 4 प्रकार आहेत. कसं लक्षात ठेवणार? महलसे, 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 मॅग्नाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. ओके, तर या महलसेमध्ये 70, 72, 60 अँड 48% असे त्यांचे साठे आहेत. भारताच्या एकूण 20% साठा आपल्याकडे आहे आयरनचा, ठीक आहे, लोखंडाचा. मी एक स्वतःहून ट्रिक बनवलेली आहे की पृथ्वीवरचे लोखंड घेऊन गोंद्या चंद्रावरच्या गडावर गेला व सिंधूला गिफ्ट केला. काय काय केलं मी लोखंडासाठी? पृथ्वीवरचे लोखंड घेऊन गोंद्या म्हणजे गोंदिया, गोंद्या म्हणजे गोंदिया, त्याने काय केलं? चंद्रावरच्या गडावर गेला म्हणजे चंद्रपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली, चंद्रपूर अँड गडचिरोली गडावर गेला आणि तिथे जाऊन सिंधूला गिफ्ट केले, सिंधुदुर्ग. ओके, चलो, तुम्हाला इतकं समजलं असेल. आता अजून एक क्रोमाइट एक लक्षात ठेवा. क्रोमाइटचे 10% साठे आहेत. 10 म्हणजे 10 कावळे असं लक्षात ठेवा. 10 कावळे कुठे कुठे पाहायला मिळतात? नागपूर, भंडारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. मोस्ट इम्पॉर्टंट कोलचा म्हणजे कोळशाचा, जे की आपल्याला खूप वेळा विचारतात एक्झाम मध्ये, गेल्या वेळेस पण विचारलेला आहे त्यांनी. कोल, तर कोलचे ABCLP हे 5 प्रकार आहेत. तर यामध्ये A कोणता येणार? अँथ्रासाइट, जे की उच्च दर्जाचा आहे. बिटुमिनस येणार B. L म्हणजे लिग्नाइट, P म्हणजे P तर शेवटी येणार, सॉरी. C मध्ये कॅनल आणि P म्हणजे पीट, ठीक आहे. 80 ते 90, 70 ते असं 10% खाली जातात ते. तर यामध्ये बेसिकली पहिला नंबर कोणाचा येणार? तर हे साठा पहिले चंद्रपूर मध्ये. चंद्रपूरचे त्यांनी उप जिल्ह्यांचे, उप गावाचे नाव विचारलेले आहे, ते म्हणजे बल्लारपूर सर्वात जास्त इथे पाहायला मिळेल. बल्लारपूर आणि धुग्गुस. वरनार पण लक्षात ठेवा, वरनार. यासोबतच नागपूर, यवतमाळ, परत वर्धा, वैनगंगा पण पाहायला मिळेल. वैनगंगाचे जे काही खोरे आहेत ते पाहायला मिळतील. तर आता जर समोर क्वेश्चन आला ना, तर मी डायरेक्ट तुमच्यावर सोडणार आहे, सॉल्व्ह करा म्हणून. का तर मी इतका डाटा देत आहे, मला समोर शिकवायची परत गरज पडता कामा नये. 6व्या नंबरचा आहे चुनखडी, चुनचुन के मारो, चुनखडी. चुनखडी किती टक्के आहे? 9% आहे. त्यामध्ये कमेंट होता, नाच ग माळावर चुनखडीच्या, माळावर चुनखडीच्या म्हणजेच काय? नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ. एक नाच ग माळावर चुनखडीच्या. उलट लिहिलं का मी? काय? नागपूर, चंद्रपूर. बरं सांग, ट्रिक आहे, त्या ट्रिक मध्ये शोधून काढा. नागपूर एक आहे, चंद्रपूर एक आहे, यवतमाळ आहे, गडचिरोली आहे आणि विंध्ययन मध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं, विंध्ययन. ठीक आहे. अजून एक इम्पॉर्टंट डोलोमाइट. डोलोमाइटचा फक्त 1% साठा आहे, तेही आपल्याला नागपूर, यवतमाळ, रत्नागिरीमध्ये पाहायला मिळेल. आणि सायनाइट एक लक्षात ठेवा, विचारू शकतात, जे की 15% आहे आणि भंडारामध्येच पाहायला मिळतो. तो भंडारा एकटाच वाघ आपण म्हणू शकतो इथं. ठीक आहे. तर क्वेश्चन आलेला आहे, क्वेश्चन केलाय का आपण? सॉल्व पाहूया आता. मी स्क्रीन छोटी करते. हा, ज्वालामुखीचा उद्रेक झालाय, आपण क्वेश्चन केलाय तो. खालीलपैकी कोणती बेट नाही असं म्हणत आहे? बरं, नाही भाई. 44 मिनिट झाले, मला पार्ट मध्ये द्यायला लागेल ना लेक्चर, फास्ट तर होत नाहीये माझं. बरं, बेटे नाही असं. सालसेत तर बेट आहे. तर सालसेत जे आहे ते आपली जी राजधानी, आर्थिक राजधानी मुंबई, सालसेत बेटावरच बसलेली आहे. उंदेरी आणि खांदेरी आहे. साल्लेर हे बेट नाहीये, हिल आहे. तर फक्त ड हे आहे उत्तर, तर ओनली डी येणार. यामध्ये इम्पॉर्टंट थोडेसे पाहून घेऊया. पेन जरा मोठी करते साईज. तर इम्पॉर्टंट वाले बेटे आपण पाहून घेऊया.
कुलाबा पहा, एक कुलाबा रायगड मध्ये येतं. परत खांदेरी, उंदेरी, जंजिरा, जंजिरा हे तर माहितच असेल तुम्हाला. कुर्ते, कुर्ते, परत पदमदुर्ग, पदमदुर्ग, अंजनवेल आणि सुवर्णगड हे दोन जे आहेत ना, सॉरी सुवर्णदुर्ग, अंजनवेल कोकणातील आहेत. आय थिंक सो रत्नागिरीचे आहेत हे. सालसेट झालंच आहे, तर ते इम्पॉर्टंट आहे, थोडस पाहून घ्या. ठीक आहे. तर भारतात एकूण, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. भारतात एकूण 20 कृषी परिस्थिती विभागाने तयार केले आहेत. हम्म. हे क्वेश्चन नका करू. हे क्वेश्चन नको करायला, मला येत नाही. आणि दुसरं म्हणजे हा क्वेश्चन पीवायक्यू मध्ये नव्हता, आताच पहिली वेळेस आला आणि मला असं वाटत नाही की याला मोस्ट ऑफ द स्टुडंट्स व्यवस्थित सॉल्व्ह केले असतील किंवा सोडवले असेल. कोकणातील तांबड्या व जांभ्या मृदेचा भाग. ओके, याला आपण निग्लेक्ट करूया. नेक्स्ट, खालीलपैकी महाराष्ट्रातील बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे जिल्हे कोणते? बॉक्साईट किती वेळा बॉक्सिंग केली, परत बॉक्साईट फक्त बॉक्सिंग करणारे कोणते लोक होते? कोकणी लोक. आता इथे कोकणातील कोणते कोणते जिल्हे येतात? हा, एक बेसिक तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे की यामध्ये खूप जास्त प्रमाणात मॅप वरती क्वेश्चन विचारले. पूर्ण महाराष्ट्राचा मॅप एक लक्षात असणं तुमच्या गरजेचं आहे. म्हणजे कोणते जिल्हे कुठे आहेत, कोणते जिल्हे दुसऱ्या राज्यांना आपले बॉर्डर शेअर करतात, ठीक आहे, आणि किती जिल्हे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, तर हे मॅप थ्रू तुम्ही मॅप पाठ करून जा, इंडियाचा पण आणि आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा. ओके, तर हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे, मी नाही सांगणार. सिलिकेट, जिप्सम, पोटॅश, लाईमस्टोन. ओके, तर इकडे खनिजे किंवा आपण म्हणू शकतो की एक टाईपचे स्टोन्स आहेत हे, आणि इथे प्रमुख वापर विचारलेले आहेत. जे लाईमस्टोन आहे ना, मी एक ट्रिक सांगितली होती, एक सिमेंटचा पावडर आहे, त्या सिमेंटच्या पावडरवर लिंबाचा रस टाकत आहे असं ट्रिक सांगितली होती. ड चा 2 येणार, तर ड चा 2 एकच ऑप्शन मध्ये आहे हा. ठीक आहे, हा येणार. तर अ चा सिलिकेटचा चौथा, काच कारखाना आहे. जिप्सम तिसरा येणार, प्लास्टर बॉलबोर्ड. पोटॅश येणार, खते. ऑफकोर्स पोटॅशियम खते मध्ये येणार, पोटॅशियम नायट्रोजन वगैरे खतांमध्ये येणार. एक सेकंड. चलो नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. खालीलपैकी कोणती विधाने ग्रामीण समाजाचे वैशिष्ट्य आहेत? तर ग्रामीण समाजाचे वैशिष्ट्य, दाट लोकसंख्या नसते इथे, लोकसंख्या कमी होत जाते. जसे मुले मोठे होतात त्यांना शहराची ओढ होते आणि ते शहरात स्थायी होऊन जातात. तर दाट तर येणार नाही, अ हा चुकीचा आहे, अ येणार नाही. 2 ऑप्शन एलिमिनेट झाले इथे. शेती प्रधान समाज, यस ऑफकोर्स शेती प्रधान समाज असतो, शेतावरच त्यांचं पोट असतं. ठीक आहे, तर ब तर येणार, ब एकाच ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे हे योग्य आहे. तर ड येणार नाही. तर पितृसत्ताक कुटुंब पद्धती, पितृसत्ताक यस असते, पितृसत्ताक. शैक्षणिक मागासलेपणा यस, ते पण आहे. शिक्षणात मागे असतात थोडेसे, पण आता सध्या दिवस पलटले आहेत, शिक्षणात हेच लोक पुढे आहेत. ठीक आहे, खिड़की बंद कर दीजिए आप, क्योंकि बारिश खिड़की के अंदर घुस रही है. सो हे एकदम बेसिक असा प्रश्न नक्कीच येतो, तर त्या प्रश्नाला टॅकल करणं सोडू नका. ते आपलं नॉलेज चेक करतात की हा ह्याला हे अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात की नाही. तर महाराष्ट्रात किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला भिडल्या आहेत? तर कर्नाटकाला 7. 7. सर्वात जास्त एमपी ला आहेत, किती आहेत? तर 8. त्याच्यानंतर येतो कर्नाटक है ना, कर्नाटकला 7. परत त्याच्यानंतर येतो गुजरात. गुजरातला किती? 4 आहेत. गुजरात आणि तेलंगणा पण लक्षात ठेवा, गुजरात प्लस तेलंगणा या दोघांनाही 4 आहेत. छत्तीसगडला 2. छत्तीसगडला 2. कोणता एक गुजरात आणि एक एमपी.
अरे काय बोलत आहे, छत्तीसगडला 2, गुजरात आणि एमपी, सॉरी. काय, छत्तीसगडला 2 जिल्हे जोडून आहेत, कोणते कोणते? एक एक गडचिरोली की, अरे काय बोलत आहे श्रद्धा, कोणता तो, चंद्रपूर आणि गोंदिया. ठीक आहे, चंद्रपूर आणि गोंदिया छत्तीसगडला 2 आहेत, आणि गोवा एकमेव वाघ सिंधुदुर्ग. ठीक आहे, एकच आहे. 6 आणि 5 चा सीन नाही येते, 4, 7, 8 आणि 1. ओके, हे लक्षात ठेवा, पुढे पण विचारलेले आहेत तुम्ही. मुंबई नागपूर व मुंबई पुणे दुहेरी ब्रॉडगेजचे रेल्वे मार्ग आहेत. तर योग्य आहे, मुंबई नागपूर व मुंबई पुणे मार्गावर विजेवर चालणाऱ्या आगगाड्या आहेत. हो आहेत, तर दोन्ही विधान बरोबर आहे, ते उत्तर 1 येणार. नॉट सो इम्पॉर्टंट, नेक्स्ट मध्ये जाऊया. प्रो आर डी कर्वे, हा ना इकॉनॉमिक्सचा प्रश्न आलाय, समोर जाऊन. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर माथेरान ऑफकोर्स रायगड मध्ये स्थित आहे. कोणाला माहिती नाही, आय लव्ह माथेरानचा फोटो टाकत असतात लोक, है ना, जळवतात आपल्याला. तर आय लव्ह माथेरान हे रायगड मध्ये आहे. अजून थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, व्हेरी ब्युटिफुल प्लेस. सातारा, महाबळेश्वर आला की सातारा. लोणावळा, पुणे, ये किसको पता नहीं, पुणे तिथे काय पुणे. माथेरान रायगड, चिखलदरा गाविलगड अमरावती. चिखलदरा गाविलगड कुठे? अमरावती मध्ये आहे. परत आंबोली, खूप सुंदर एक महादेव ठिकाण आहे, महादेव काहीतरी आहे आंबोलीला. तिथे एकदा ना तुम्ही जॉब लागल्यावरती जाऊन या, तेही पावसाळ्यात जा. तिथे एक रेस्टॉरंट आहे, खूप छान असं रेस्टॉरंट आहे, इतकं छान वाटतं ना पावसाळ्यात, एकदम मस्त वाटतं तिथे. तर आंबोलीला नक्कीच जाऊन या, सिंधुदुर्ग मध्ये आहे. सर्वात जास्त पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये आंबोली इथे पडतो. जर महाराष्ट्र विचारला तर आंबोली, जर भारत देश विचारला तर कुठे? मौसिनराम खासी हिल्स मध्ये, जे की मेघालयामध्ये आहे. मेघा नावातच काय आहे? पाऊस आहे. मेघा पाऊस, मेघालयामध्ये खूप जास्त पाऊस पडतात. हे जगभरात मेघालयात पाऊस खूप जास्त पडतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जास्त बोलले काय. जवाहर, पालघर, हर हर येतो, पालघर घर येतो शेवटी, है ना. तर हे 2 इम्पॉर्टंट आहेत. थंड हवेचे ठिकाण सांगितलेले आहेत मी तुम्हाला, समजलंच असेल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन, 2011च्या जनगणनेचा महाराष्ट्र खालील जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या गणनेनुसार चढती क्रमवारी लावावी, योग्य पर्याय निवडावा. तर चढती क्रमवारी लावायची आहे का? तर नंदुरबार तर येणारच, म्हणजे नंदुरबार मध्ये कमी लोकसंख्या घनता आहे. बरं, आपण काय करूया, 53 मिनिट झालेले आहेत, आणि जर यापुढे मी लेक्चर अजून घेईन ना, तर मला लेक्चर अपलोड करायला खूप टाइम लागेल. मग त्यामुळे काय करू, इथे थोडं स्टॉप घेऊया. 23वा प्रश्न आहे, अजून खूप सारे लेक्चर खूप सारं बाकी आहे, जे की 1 तासात मी पुढच्या लेक्चर मध्ये कव्हर करेल. उद्याच येईल तो पार्ट, आज हा पार्ट येऊन जाईल. पार्ट 2 उद्या येईल, आणि सोबतच इकॉनॉमिक्स पण उद्या सायंकाळी किंवा परवा येऊन जाईल. ठीक आहे. सो कसं वाटलं तुम्हाला लेक्चर, नक्की कमेंट मध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि मला सांगा की काय कमी जास्त होत आहे. ओके, सो लेक्चरला एंड करत आहे मी. भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. जय हिंद.